आपण आज सुरू करू लाईक आय नो इन दॅट लास्ट व्हिडिओ अपलोड नाही केले बट त्याच्यात एक दोन कन्सेप्ट राहिल्या होत्या त्या आय गेस तुम्हाला समजल्या परत त्या रेकॉर्ड करायची गरज नाही. ठीक आहे. सो बेटर विल मूव्ह अहेड विथ पांडाज. ठीक आहे. सो ई डी एचं आपण एक नेक्स्ट एक लायब्ररी बघणार ज्याला आपण पांडाज म्हणतो. ठीक आहे. त्याला मी ई डी एच्या टर्म्समध्ये लिहिले. सगळ्यात पहिले तुम्हाला ई डी ए काय हे माहिती आहे का? डज एनीवन नो व्हॉट इज ई डी ए? एक्सप्लोरेट डेटा अनालिसिस. एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस म्हणजे काय? बाकी ऑनलाईन Data cleaning and analyzing data. करेक्ट. एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस म्हणजे एक अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण आपला जो डेटा आहे, ठीक आहे, वी क्लीन दॅट डेटा. करेक्ट. ठीक आहे. क्लीन का बरं करावा लागतो सगळ्यात पहिले डेटा? डज एनीवन नो? Because it contains missing values, null values, empty values. करेक्ट. त्याच्यामध्ये नल व्हॅल्यूज असतात, त्यामुळे आपल्याला डेटा क्लीन करावा लागतो. डेटा क्लिनिंग आपण हे नंतर एक वेगळ्या लेक्चरमध्ये लाईक नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार. पण आज त्याच्यासाठी आपण पहिले जे पांडासचे नुआन्सेस आहेत ते शिकून घेऊयात. तर ई डी ए एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस म्हणजे काय? डेटा ॲनालिटिक्सचाच एक पार्ट आहे जो तुम्ही पायथन वापरून करतात, ज्याच्यामध्ये तुम्ही डेटाला अंडरस्टँड करतात, त्याचे फॉर्मॅटिंग करतात, नंतर मग त्याच्यावरती काय सिम्पल ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो, जेणेकरून आपल्याला क्विक समरी जी आहे डेटाची ती येते. प्लस यू कॅन क्लीन युअर डेटा. सो देर आर मल्टिपल थिंग्स विच कॅन बी परफॉर्म्ड इन एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण बघणार की जसं बघितलेलं आपण की दॅट वॉज नमपाय. ओके. द नेक्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू डू दॅट इज पांडास. त्याच्यामध्ये पांडास झाल्यानंतर विल सी द नेक्स्ट थिंग दॅट इज डेटा व्हिज्युअलायझेशन, देन आर पायथन विल एंड. ठीक आहे. तर आता बघूयात की हाव डू वी एक्झॅक्टली इन्स्टॉल पांडास अँड हाऊ वी मूव्ह अहेड विथ पांडास. एक सेकंड. ई डी ए 1. ओके. चलो. सर तुमचे स्क्रीन शेअर नाही. ओके. चलो. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे याच्यामध्ये काय करतात तुम्ही, जसं तुमची एक लायब्ररी इन्स्टॉल करतात त्यालाच म्हणतो आपण पिप पिप इन्स्टॉल पांडास. ठीक आहे. हे केल्यानंतर काय येतं? सर स्क्रीन दिसत नाही. काय दिसत नाहीये? स्क्रीन शेअर नाही. आता दिसतंय? Yes, sir. ठीक आहे. चलो. पिप इन्स्टॉल पांडास. आता पिप इन्स्टॉल पांडास हे केल्यानंतर आता तुमचं जर असेल लाईक फॉर एक्झाम्पल तुमचं जर डाउनलोड नसेल तर इट विल फर्स्ट स्टार्ट डाउनलोडिंग. ठीक आहे. आणि जर डाउनलोड असेल तर काय येईल? रिक्वायरमेंट्स ऑलरेडी सॅटिस्फाईड. तर ही गोष्ट कशात येईल तुमची? या दोन कंडिशन्स येतील. ठीक आहे. आता माझं ऑलरेडी डाउनलोड आहे म्हणून मग काय आलं? रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड. तरी मी एकदा दाखवून देतो. हे बघा. अँड हिअर सी अँड हिअर. त्याच्यानंतर काय नेक्स्ट स्टेप येते रे? व्हॉट्स द नेक्स्ट स्टेप? इम्पोर्ट. इम्पोर्ट
पांडाजच पीडी. पीडीच्या ऐवजी दुसरं वापरू शकता. येस. हो. ठीक आहे. सेकंड. ओके, झालं. हे 2 गोष्टी कळाल्या सगळ्यांना? क्लिअर? याच्यामध्ये काय डाऊट? येस सर. Okay. Next thing that comes is like very important. जी नेक्स्ट गोष्ट याच्यामध्ये येते ती असते डेटा कनेक्टिव्हिटीची. काय असते? डेटा कनेक्टिव्हिटी. तर डेटा कनेक्टिव्हिटी म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आता पांडाजला आपण डेटावरती काम करणार, करेक्ट? सो वी नीड टू कनेक्ट सम सॉर्ट ऑफ डेटा, है ना? आपल्याला काही ना काही डेटा त्याला कनेक्ट करावा लागेल. तर ते डेटा कनेक्ट कसं करतात ते बघा. तर सगळ्यात पहिले आपण एक डेटा फ्रेम लिहितो किंवा एक व्हेरिएबल घेतो, काही घेऊ शकतो. df घेतला मी, df इक्वल्स टू pd डॉट, कसं केलं? pd डॉट रीड. आता तुमच्या समोर येतात एवढे ऑप्शन्स. यातले मी तुम्हाला सांगतो. CSV, एक्सेल, पिकल, SQL, जेसॉन कुठे गेलं? जेसॉन. हे 5 वेगळे तुमचं होमवर्क आहे. तुम्हाला ऑनलाईन कुठे पण डेटाबेसेस मिळून जातील या फॉर्मॅटमध्ये, जेसॉन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, पिकल पण सोडा, बट जेसॉन वगैरेमध्ये मिळतील तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ही कनेक्ट करायची आहे. एक सेकंड. तुम्हाला हे सगळे कनेक्ट करून बघायचं आहे. आता त्याच्यासाठी सगळ्यात पहिले सिम्पल एक कनेक्शन शिकून घ्या. कसं करतात? रीड pd डॉट रीड अंडरस्कोर. आता मी CSV करतोय ना, तर मग CSV ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंगमध्ये तुमचा फाईल नेम किंवा डेटा तुम्ही ज्या याच्यात स्टोअर केलं आहे ते. आता याच्यामध्ये पहिली कंडिशन काय येते की युअर डेटा शुड बी इन द सेम फोल्डर दॅट ऑफ पायथन फाईल. म्हणजेच ही फाईल, तुम्ही जी फाईल बनवणार ती एखाद्या फोल्डरमध्ये असेल, करेक्ट? आठवतं तुम्हाला पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं की एका फोल्डरमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स ठेवा. तर तुमचा जो डेटा आहे तो डेटा त्याच फाईलमध्ये पाहिजे. समजलं? ठीक आहे. येस. आता मग इथे माझा डेटा आहे इंडियन कार सेल्स डॉट CSV, असं काहीतरी असेल. कार सेल्स इंडिया डॉट CSV. ठीक आहे, कार सेल्स इंडिया डॉट CSV. हे बघा आला. आणि आता मी केलं शिफ्ट एंटर. हा झाला तुमचा डेटा कनेक्ट. कळलं का बरं CSV? कारण की CSV माझा फॉर्मॅट CSV होता. तसंच इथे जेसॉन असेल तर मग तुम्हाला इथे जेसॉन घ्यावं लागेल, करेक्ट? ठीक आहे. आता हे तुम्हाला मी करायला काय सांगतो की आपलाच एक स्टुडंट आहे लास्ट बॅचचा. त्याने इंटरव्ह्यूला गेला, त्याला म्हणजे एक सिम्पल पांडाचवरती एकच क्वेश्चन विचारला. त्याला एक फाईल दिली आणि सांगितलं ही पायथनला कनेक्ट करून दाखव. आणि फाईल होती जेसॉन फाईल. आणि तो प्रॅक्टिस करून गेला होता फक्त CSV. तर मी त्या लेक्चर्समध्ये पण बोललो होतो की तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील, करून जा. मास्टर कार्डमध्ये इंटरव्ह्यू होता त्याचा. सिम्पल क्वेश्चन विचारला होता कोडिंगवरती की काय, हाऊ डू यू कनेक्ट जेसॉन फाईल टू पायथन. हा त्याचा सिंटॅक्स आहे. कसा येईल सिंटॅक्स? कोण सांगेल? df इक्वल्स टू pd डॉट हां रीड जेसन रीड अंडरस्कोर जेसॉन. जेसन आणि मध्ये जी पण आणि फाईल file तुमचं नेम असेल file. डॉट जेसॉन आलं पाहिजे, करेक्ट? समजलं? सो दिस इज नथिंग बट युअर लाईक डेटा कनेक्टिव्हिटी टू पायथन.
ठीक आहे, समजलं? ओके. Yes. आता पुढे आपण बघ ना, आता कनेक्ट केलं आपण, आता याला लोड केलं, आता याच्यावरती आपण बघू काय काय आपल्याला ऑपरेशन्स करता येतं. तर सगळ्यात पहिले येतं df डॉट हेड. याने काय दिलं बघा, तुम्हाला डेटा बघायला भेटला है ना. काय काय डेटामध्ये पूर्ण डेटा फ्रेम तुमच्या समोर आली. ठीक आहे. नाव आता किती आले टोटल, इट गिव्स यू gives you the first 5 rows of the data, है ना. ठीक आहे, समजलं. आता जर मला याला Yes. मला काय करायचं आहे, मला पहिले 5 नको आहे, मला पहिले 2च हव्यात, तर मी इकडे 2 करून देतो. ठीक आहे. हे बघा, कळलं. बाय डिफॉल्ट किती देतं, 5. 5. तुम्ही ते कस्टमाइज करू शकता, इट्स अप टू यू. चलो आगे. इसी को आप लाइक लेट्स से आपने 10 भी किया ना, तो आ जाएगा टोटल. पूरे डेटा फ्रेम आ गए. तो इसमें एक स्टेप आती है सबसे पहले, जिसे हम कहते हैं डेटा अंडरस्टैंडिंग. तो आपको इस डेटा को देख के आप क्या क्या एनालिसिस कर सकते हो, बोलो तो एज अ डेटा एनालिस्ट. सांगा, वाट बघतोय मी. Sir, the data is related to cars. When they are manufactured, their mileages, what are their prices, in which city, which car is available, which brand car is available, which model is available. ओके, अजून And sir, sales data of the year 2023 to 2023. याच्यावरनं ॲनालिसिस काय काय करू शकता तुम्ही. Which car brand sells as most in the year of 2023? ओके, आणि How the prices get affected by mileage and engine. करेक्ट, गुड. Which fuel सिटीनुसार. type car has more sales? करेक्ट, कोणते का? फ्यूल टाईप, मग त्याच्यावरून काय समजेल लोकांना. याच्यात या ॲनालिसिस, हे बघा, कधी पण ॲनालिसिस असेल ना, तर फायदा बघायची की इथल्या 2 लोकांना, कोणत्या 2 लोकांना याचा फायदा होतोय. सगळ्यात पहिलं ॲनालिसिस करून तुम्ही कोणाचा फायदा करून देऊ शकतात. सगळ्यात पहिलं कोण असेल, कार डीलर्स. करेक्ट, ऑफर्स वगैरे ते लावू शकतात. आणि सेकंड कोण आहे, कस्टमर्स, हू कॅन चूज द बेस्ट कार्स आउट ऑफ इट. करेक्ट. चलो आगे.
आगे जाते हैं. हेड झालं. तसंच आपण आहे ना टेल बघू शकतो. ठीक आहे, df.tail हे लास्ट 5 देतं. ठीक है. नेक्स्ट थिंग, इसमें आप देख सकते हो कि टोटल नंबर ऑफ कॉलम्स और टोटल नंबर ऑफ रोज कितने हैं. अगर आपको वो फाइंड करना है तर ते कसं करणार, df.shape काय आलं रे हे, rows and columns. rows Structure of the data. columns shape of data. आणि जर तुम्हाला फक्त df.columns वरती स्पेलिंग चुकली, हे सगळे कॉलमचे नेम आले. ठीक आहे, ठीक आहे. हे काय होतं का, सेल आय डी, डेट, कार ब्रँड वगैरे. दिस इज इजी. नेक्स्ट एक फंक्शन आता है जिसे हम कहते हैं df डॉट डिस्क्राइब. df डॉट डिस्क्राइब हे काय सांगतं रे, df डॉट डिस्क्राइब काय देतं, काय वाटतं. Segregated result on the data set, data frame. gives you the summary statistics of the numerical columns. काय gives you the summary statistics of the numerical columns. ठीक आहे, समजलं. Yes. गुड. ठीक. बघा याच्यामध्ये काय काय आलं, मीन आलं, मीडियन स्टँडर्ड डिव्हिएशन वगैरे. ठीक आहे. तुमच्याकडे किती लोक लॅपटॉप्सवर कनेक्टेड आहेत, बिफोर मुव्हिंग आहे. ओमकार, अजून. ठीक आहे, तर तुम्ही जो जो आत्ता प्रोजेक्ट केला आहे नंपायचा, स्क्रीन शेअर करून दाखवा. ठीक आहे. चलो, झाल्यावरती आहे, लगेच नाही. नंतर अजून एक येतं, त्याला आपण म्हणतो df.info. हा काय देतो, तुमच्या डेटाचा डेटा टाईप काय बघा, int64 है ना. ऑब्जेक्ट इज लाईक इथे हेच असतं, काय म्हणतात त्याला, स्ट्रिंग. ठीक आहे, कळलं, समजलं. तर आता तुमचा आजचा टास्क समजून घ्या की तुमचा टास्क काय. तुमचा टास्क असा आहे की मी तुम्हाला 2 फाईल्स देईल. एक असेल तुमची EDA1 प्लस, ठीक आहे, प्लस पांडास, अशा 2 फाईल्स देईल मी तुम्हाला. किंवा कदाचित एक बघतो, ती जर माझ्याकडे कंप्लीट असेल तर आय सेंड इट यू. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःचा डेटा घ्या. मी असं नाही म्हणत आहे की मी जो डेटा देईल त्याच्यावरच प्रॅक्टिस करा, नाही. टेक युअर ओन डेटा सेट. का मी माझा पण डेटा पाठवून ठेवू, कसं करायचं, टेल मी. Sir, send your data. इथे ऑनलाईन गेलात ना तुम्ही, इथे कॅगल म्हणून साईट आहे, हे बघा, कॅगल डेटा सेट्स. इथून तुम्हाला इझिली सगळे डेटा सेट्स मिळतील, डेटा ॲनालिटिक्ससाठी वगैरे सगळे. हे बघा, सगळे मिळतील.
ठीक आहे, समजलं? तर तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचं, डेटा सेट घ्यायचा, नंतर या फाईलच्या रेफरन्सने ट्राय टू डू ॲज मच ॲज पॉसिबल. फर्स्ट थिंग करून बघा. पांडास अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला मी किती पण सांगितलं, कारण त्याच्यात ते फंक्शन्स आहेत. असे तुम्हाला सांगितले ना, तर तुम्ही सांगा किती लक्षात राहणार आहे? नाही राहणार. करेक्ट. कन्सेप्ट आपल्याला डेटा क्लिनिंग पूर्ण एक लेक्चर लागेल डेटा क्लिनिंग शिकायला. नेक्स्ट लेक्चर उद्या किंवा मंडे. बघूयात कसं होतं आहे पॉसिबल. आपल्याला कंप्लीट एक लेक्चर लागेल ते शिकायला. जो थिंग्स आर गोइंग टू बी लाईक दॅट. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की फोकस ऑन डुईंग कोड. एक एक लाईनचे कोड्स आहेत, ठीक आहे. तर त्या रेफरन्सने तुमच्या कोडवरती तुम्ही करून बघा. तसंच तुमचा पांडासचा प्रोजेक्ट रेडी होईल. ज्यांनी नंपायचा प्रोजेक्ट केला आहे तेवढ्यांनी सगळ्यांनी तो अपलोड करायचा त्यांच्या लिंक्डइनला. आहात का लिंक्डइनवरती? Yes. हां, सेम तसाच अपलोड, तसाच पांडासचा करा. मग आपण डेटा क्लिनिंग इन डिटेल बघू की कसं आपण पांडास वापरून नल आणि मिसिंग व्हॅल्यूज काढू शकतो, ज्याच्याने डेटा क्वालिटी, डेटा ॲक्युरेसी इन्क्रीज होते, जेणेकरून इन्साईट्सची ॲक्युरेसी आणि परफेक्ट इन्साईट्स दिले जातात. ठीक आहे, समजतंय का? Yes. तर आज फक्त डेटा कनेक्टिव्हिटी आणि व्हॉट इज पांडास ते बघून घेऊ आपण. उद्यापासून विल स्टार्ट विथ लाईक डेटा क्लिनिंग. ठीक आहे. आणि उद्याचं जर इथे कुठली ॲक्टिव्हिटी नसेल तर आय एम प्लॅनिंग टू कीप इट ऑफलाईन. आय एम बॅक इन टाऊन, सो आय एम प्लॅनिंग टू कीप इट ऑफलाईन. जर जमलं तर उद्या ऑफलाईन यायला किती लोक रेडी आहेत? कोणीच नाही का? ओके, ठीक आहे. सो आय कीप अ नोट ऑफ इट. बघतो मी. आय जस्ट हॅव अ वर्ड विथ नवनाथ सर ऑर एल्स वैभव सर, कारण की आपलं सिलेबस थोडा मागे पडला. काही प्रॉब्लेम नाही, आपण उद्या कनेक्ट करू, जेणेकरून आपलं मंडे ट्यूजडेपर्यंत विल वाइंड इट अप. जर नाही झालं तर मग पुढचा एक वेनसडे वगैरेपर्यंत जाईल. ठीक आहे, ठेवलं तर. ओके देन, थँक्स अ लॉट. किंवा मग लेट्स सी हाऊ थिंग्स गोज. ठीक आहे. लेट मी टेक युअर अटेंडन्स. वेट. सर, लिस्ट आणि टपलपर्यंतच लेक्चर अपलोड केलेत तुम्ही यूट्यूब, तिथून पुढे नाहीत केले तिथून. हो करतो. ॲक्च्युली देयर वॉज सम इश्यू ॲट माय एंड, म्हणून नाही, जरा घरी जावं लागलं मला, म्हणून नाही झालं अपलोड. मी करतो ते आज. ओके, यू कॅन लिव्ह. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. हे ना मी उभारून तर फक्त चालू ठेव. ऑफिसला जाऊन आलो. असंच चालू आहे. हे
स्क्रीन ऑफ झाली ना हां हां फक्त हे बंद होऊन जाईल रेकॉर्डिंग. अच्छा ठीक आहे कंटिन्यूअस तिथूनच कंटिन्यू करायचं कारण की रेकॉर्डिंग थांबली ना तुमचं आजचं रेकॉर्डिंग स्क्रीन ऑफ नको होऊ.
तिथं त्यांचं काय बनवायला ऑफिसला काय झालंय? ऑफिसला काय काम आहे त्यांचं आनंद नाही आला का? तो आत्ताशी शिवाजी अरुण आला असेल तुम्ही एकत्र आलो ना? हा पण मी आज लवकर आलो काय होतं तो आहे ना आता तो येईन पार आहे बघा त्याची गाडी आता ती पार 9:15 वाजता लोकल आनंद आला. इथं येता करताच 10 होतं बरोबर. परत धावत पळत येऊन बसायचं लगेच चालू माझ्या करायचं. नाही. माणूस मला एकटा नाही होत नाही. लवकर क्लिक नाही होत मला मी त्याला किती म्हणलं नाही म्हणतो लय लवकर होतोय म्हणलं किती अर्धा तास लवकर होतोय फक्त ठीक आहे. तुम्ही मागे वाचता म्हणून मी पण मागे बसतो. आम्ही इथंच बसतो तुम्ही इथं काय दिवशी बसलो ना? आता तेच सांगतो काय मग लेट झालतो ना आता आम्ही इथं असतो पुढं काय मागच्या याच्यावर होतं? हा. मागच्या याच्यावर होतं? हा जर एक रिकॅप Recap. ओके. AC पाहिजे बाबा. मार्चमध्येच fan लावावा लागतो. मार्च एंडिंग जरा अंगावरच येते प्रत्येकाची अरे मार्चमध्ये पहिला fan नव्हतं लावावं लागत, आता लावावं लागतोय. काय आज किती तारीख आहे? 18. आज 18 नाही आज 20 आहे 20. काय साधन कुठे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे सरांचाच लॅपटॉप आहे कुठे सर कुठे सर तिकडे समुद्र बोललोय. का तुम्ही एवढं डाल्या? हा का खरंच का? कारण मी काय तुम्ही गेले पण वर्षभर चालू त्याची इथं आमच्या हातात जे अपलोड करण्यासाठी चालले सरांना टाईम करता लागले आता किती ऑपॉर्च्युनिटी चालली आहे आता मार्च एंडिंगला निघतं आहे इथून पुढं बंद आहे इथून पुढे डायरेक्ट जूनला आहे जून जुलै ते पण असे जरा बारीक सारखे निघतात सगळ्यात मार्च एंडिंग मार्च जरा मार्चमध्ये निघतात जान फेब किंवा मार्चमध्ये असतं जास्त. हे काय चालू आहे ना आता किती चालू आहे सगळ्यांच्या मास आहे जून जुलैच्या ह्याच्यात नाही माझं हायरिंग मध्ये 2-3 लेक्चर आलेले. एक मुलगी होती AI इंजिनियर, तर दुसरा मुलगा होता. त्यांनी चांगले घेतले. सॅटर्डे ॲक्टिव्हिटी होती ना. हां हां सॅटर्डेची तर आम्ही अटेंडच नाही करत नाही, नाही, ते 2 मी अटेंड केलं मुद्दाम. बघा म्हणलं. इलेवन्थवरला आलते इथे. नाव पण वेगळं. तर टीचर म्हणून होता. मग कसं कशाला आलता तो सेट याला आलता डेटा सायन्स थोडं डेटा सायन्स. गेस्ट लेक्चर होतं का दर सॅटर्डेला होतो इथं गेस्ट काय टीचर इंजिनिअरिंग करते का टीचर इंजिनिअरिंग करते काय टीचर ते इंजिनिअरिंग लास्टचं लेक्चर जरा बघतो झाले का प्रोजेक्ट सगळं लास्ट लेक्चर तर हेच होतं ना आज email चं. काही चांगलं नाही मोबाईल मला कधीच आहे मला काही कामच नाही ती करायचं तुझं झाला का कोर्स तुला? नाही बाकी चालू ML मध्ये दिसत नाही. तुमचे आले प्रोजेक्ट सगळे माझं झालंय. माझं नंपाय राहिलं. तुझं झालंय. नंपा काय छोटा आहे. नंपाई काही नंपाय झालं माझं. गेलं बाबा. काय मॅट्रिक्स ते क्रिएट करायचं असेल ना, लंपाई- तयारी वगैरे नंपाय मी असंच बाजूला केला तर मग ते सोपं आहे. 15 मिनिटात माझे 1-2 राहिले तो एक सराव ओव्हरऑल एक करायचा आहे तो एक तो तर राहिला. तो काही धड टाकायचा. एकूणच कॉपी करायची हां. आणि फीचर्स केअरिंगचं एक सेट एकच वापरेल आहे सगळ्यांना हां. सेट एकच वापरेल सेट आपलं डेटा सेट हा डेटा सेटच वापरला. एकच वापरायला आहे ना मी 2 वापरले. प्रत्येक ह्याला वेगवेगळा ठेवायला लावलेलं ना नाही काही नाही असं नाही. असं नाही. एक असं आपल्या आहे की मनात काही डेटा सेट मध्ये काही चालतं काही काय चालत नाही किंवा काय जसं तुला एखादं फंक्शन रन करायचंय. जर तुला हे वापरायचं असेल Support नाही ते करत. वापरायचं असेल रिप्लेस करायचं असेल तर तुला पूर्ण डेटा सेट क्लिअर डेटा सेट नल व्हॅल्यूचा डेटा सेट टाकले नल मी केलेले.
तर तो डेटचा घ्यायचा डेट टाइम सिरीज लागला तर डेट टाइम सिरीज टाइम तो डेटा सेट घ्यावा म्हणजे का डेट वापरायचं नाही डेटचा ब्लॅक फंक्शन आहे ते तो रोलिंग स्वीट सेट गेलता का नाही हे म्हणजे आणखी इंटरव्ह्यू हा एखादा इंटरव्ह्यू दिला का नाही AML चं नाही ॲडवून झालं आहे का हे चालूच ठेवायला लावलं ते स्क्रीन बंद नाही व्हायला पाहिजे रेकॉर्डिंग व्हायची नाही नंतर सर लेटिंगला करत्या भाऊ आपला टाइमपास चालू तू इथंच राहिला बरोबर ना मी संगमनेरचा आहे क्लाससाठी येईल इकडे आणि क्लास किती दिवसावर करवेलगडला PG रूम रूम तू इथलाच प्रॉपर इथलाच प्रॉपर तू मी लोणावळ्यातला अपडाऊन करतो प्रॉपर हा इथला अपडाऊन करतो एक लोकल किती किलोमीटर पडतं इथनं किती किलोमीटर पडतं पुणे इथून लोणावळा इथून असं रिव्हर्स 60 किलोमीटर किलोमीटर असं हॅलो मंत्री हाऊस मागाशीच आलो हा होणार आहे इथं सगळे रेडी आहे सर आलेत हा एक की कुठे आहे तू तुला ऑन टाइम लागेल 10 वाजतील तुला या आता कुठं येऊ म्हणजे अरे बरं ये तर इकडं तर ये हा आणि ह्याच्या आधी ते 2 दिवस काय केलं ते येऊन इथं क्लास नव्हता तेव्हा मग आत्ता काय करणार आहे कसा उलटा आहे यार तू तिथे बघ हा वा बघ कसं करतोय येत असेल ते ये लवकर हा चालेल हे कर क्लिक करावं लागतं मॅकला तसं नाही दाबावं लागतं हा माऊस सारखं